Hello, yes, sir. This is Dr. Santosh from Manas Urja Ayurved. MUHS नाशिक आपली जी युनिव्हर्सिटी आहे, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक, त्याची जी एक्झाम होणार आहे BMS UGची, ती जून आणि जुलै याच्यामध्ये होणार आहे 2025 साठी. त्या रिगार्डिंग त्यांचं प्रॉपर टाईम टेबल सुद्धा त्यांनी पब्लिश केलेलं आहे. बऱ्यापैकी BMSच्या विद्यार्थ्यांनी अप्रोच केला की रिगार्डिंग कशा पद्धतीने पेपर रायटिंग स्किल असायला हवं. म्हणजे पेपर कशा पद्धतीने लिहिले गेले पाहिजेत. कारण आता महाराष्ट्रामधील बऱ्यापैकी कॉलेजेसमध्ये, मी मुद्दामून बऱ्यापैकी म्हणतोय, कारण ती वस्तुस्थिती आहे, की इतकं शिकवलं गेलं नाही असं त्यांचं मत आहे मुलांचं. त्यामुळे पेपर रायटिंगमध्ये काय मुद्दे लिहावे, कशा पद्धतीने जावं जेणेकरून परीक्षा ही क्लिअर व्हावी. या पद्धतीनं काही गाईडन्स करता येईल का? अशा टाइपमध्ये माझ्याकडे विचारणा झाली. सो फ्रीमध्ये मी हे थोडंसं गाईडन्स एक्झामपर्यंत तुम्हाला करणार आहे, जे ह्या रिलेटेड आहेत. BMS UG महाराष्ट्रातील जे काही आपले विद्यार्थी आहेत फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा फायनल इयरचे, ज्यांची एक्झाम आहे आता जून आणि जुलैमध्ये. दिवस कमी आहेत. पेपर रायटिंग स्किल्समध्ये आपण काय-काय शिकू शकतो? कारण माझ्याविषयी जर सांगायचं गेलं तर फायनल इयरमध्ये मला आपल्या MUHS नाशिक या एक्झामच्या मध्ये 8 गोल्ड मेडल्स होते. आता ह्या 8 गोल्ड मेडल्स मिळण्यापाठीमागं काय तयारी होती किंवा कशा पद्धतीनं आपण पुढे जायला पाहिजे जेणेकरून कमी अभ्यासामध्ये पण आपल्याला जास्त मार्क्स यावेत. तर याच्यामध्ये बघा मॉब हा हेटेरोजेनस आहे. काही लोकांना पास व्हायचंय, काही लोकांना जास्त चांगले मार्क्स मिळवायचे. ओके. प्रत्येक जणांचं काही ॲस्पिरेशन्स वेगळं-वेगळं असतं. सो ह्या दोघांसाठीही हे जे आता फ्री गाईडन्स आपण करणार आहोत ते फायद्याचं राहील. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आउटपुट कसं येईल याच्यावरती आपण फोकस करणार आहोत. ओके. सो पेपर राईट करत असताना कारण ही एक्झाम तुमची एक प्रकारचा इंटरव्ह्यूच आहे. फक्त हा रिटन इंटरव्ह्यू आहे. है ना. इंटरव्ह्यूमध्ये आपण व्यक्त होत असतो त्या पॅनल समोर. या पेपर रायटिंगमधून आपण रिटनच्या भूमिकेतून व्यक्त होत असतो. आपण स्वतः बोलत असतो त्यांच्याशी, राइट? सो आपल्याला अशा सगळ्या गोष्टींची चर्चा करावी लागेल किंवा सगळ्या गोष्टी ध्यानात घ्याव्या लागतील, की जेणेकरून आपल्याला तिथे मार्क्स जास्त मिळतील. आता इथं आपल्याला मार्क्सवादी व्हायचंय ना, मार्क्सवादी. म्हणजे कार्ल मार्क्सवाले मार्क्स नाही, है ना? मार्क्स कसे मिळतील आता एवढ्या कमी दिवसामध्ये, त्याच्यासाठी आपण काय तयारी करावी, राइट? या पूर्ण इयर्समध्ये जे काही तुमचं 1.5 वर्षाचं किंवा 1 वर्षाचं इयर असेल, ज्याच्यामध्ये शिकण्यासाठी तुम्हाला वेळ दिला होता. परंतु आता या कमी वेळामध्ये आता पेपर लिहायचेत तुम्हाला. सो आता पेपर रायटिंगवरती जास्त फोकस असायला पाहिजे. कुठून सुरुवात करायची, किती अभ्यास करायचा, काय नक्की लिहायचं, विचारलं काय जातं, या सगळ्या गोष्टींची याच्यामध्ये आपण या पूर्ण एक शेड्यूलमध्ये चर्चा करणार आहोत. आता हे कुठं होईल? तर आपलं एक मानस ऊर्जा आयुर्वेद नावाचं ॲप आहे. ते Androidवर आहे, iOS प्लॅटफॉर्मवर पण आहे आणि Windows पण वरती आहे. म्हणजे जेवढे काही तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याचे माध्यम आहेत, ते सगळ्यावरती ते अवेलेबल आहे. नावाचं मानस ऊर्जा आयुर्वेद ॲप. तुम्ही फक्त मानस ऊर्जा आयुर्वेद टाकलं तरी येईल. त्याच्यामध्ये आपण ग्रुप्स पण काही बनवणार आहेत, जेणेकरून त्याच्यावरती आपण डेली काहीतरी डिस्कस करणार आहोत. ओके. महत्त्वाचे श्लोक्स काय असायला पाहिजेत, की जेणेकरून आपल्याला श्लोकामधून जास्त मार्क्स मिळतात. ओके. कोणते मुद्दे असतात आणि त्यांची मांडणी कशी असायला पाहिजे. कारण मला असं वाटतं, की ज्यावेळेस आपण एखादा पेपर लिहीत असतो, त्यावेळेस 3 पिलर्स खूप महत्त्वाचे आहेत, जेणेकरून आपल्याला मार्क्स जास्त येतात. पहिला, तर तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे त्याचा क्रक्स तुम्हाला समजलाय का? मग तुम्ही त्या कोणत्या कंटेंटमध्ये ते मांडत आहात, ते कंटेंट पहिलं महत्त्वाचं आहे. दुसरा महत्त्वाचा आहे, तुम्ही त्यांचं प्रेझेंटेशन कसं करताय, है ना? हे महत्त्वाचं खूप असतं, की आपली मांडणी, प्रेझेंट आपण स्वतः त्या आन्सर कसं करत असतो. आणि शेवटी नॉट बट लीस्ट इम्पोर्टंट आहे ते म्हणजे आपण किती श्लोक लिहीत असतो. कारण अजूनही श्लोक लिहिल्यानंतर जास्त तुम्हाला येतं, अशा पद्धतीचा एक समज अजूनही आपले जे पेपर चेक करतात त्यांच्यामध्ये आहे. ऑब्व्हियसली तो असतो कारण तुम्ही श्लोकामध्ये सर्वच गोष्ट सांगत असता, है ना? लेमॅनमध्ये तुम्ही बोलत नसता ॲक्चुअली. त्यामुळे श्लोकाचं एक वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे ते श्लोक आपल्याला कोणते आणि कशा पद्धतीने लिहायचे, या 3 गोष्टी जर तुम्हाला जमल्या, तर समजायचं की हा कार्यक्रम तुम्हाला व्यवस्थित जमू शकतो. मग तुम्ही फर्स्ट इयरचे असा, सेकंड इयरचे असा किंवा थर्ड इयरचे असा. हे पहा, हा जो आपण पूर्ण एक ॲक्टिव्हिटी घेणार आहे जवळपास तुमच्या जुलै 1st वीकपर्यंत. हं. तर ही पूर्णतः फ्री असणार आहे. परंतु याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात घ्या, की याचा उद्देश केवळ आणि केवळ तुमची एक्झामला किती जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही फेस करू शकाल आणि जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवतील, हा एकमेव उद्देश आहे. आता याच्यामध्ये तुम्ही पूर्ण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी घेतलेली असेल, तुम्हाला काही कन्सेप्ट्स माहिती असतील, असं याच्यामध्ये अद्ययावृत आहे, गृहीत आहे. तरी सुद्धा या माध्यमातून काही जिथं गरज आहे तिथं मी कन्सेप्ट एक्सप्लेन करेल तुम्हाला.
की जेणेकरून ही एक्झाम तुम्हाला चांगल्या पद्धतीने क्रॅक करता येईल. ओके. आता अजून याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत किंवा तुमचे काही क्वेरीज असू शकतात त्या आपण इथं हे केलेलं आहे. हे गाईडन्स टोटल ह्या 2025 बॅचसाठी पूर्णतः फ्री आहे हे. कारण कमी दिवस आहे आणि आपल्याला मुलांची बऱ्यापैकी विचारणा झाली म्हणून हे मी घेत आहोत. ग्रुप्स आपण त्याच्यावरती आता याच्यामध्ये मी WhatsAppची लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये अपलोड करेल. टेलिग्रामचा ग्रुप डिस्कशनसाठी आपण नंतर ऑन करूया. जर जास्त विद्यार्थी आले तर त्याच्यामध्ये टेलिग्रामचा ग्रुप आपल्याला ऑन करता येईल. अदरवाईज सध्या WhatsAppच्या ग्रुपवरती आपण घेऊ. आणि जे काही लेक्चर्स तयार केले जातील ते आपल्या ॲपवरती म्हणजे मानस ऊर्जा आयुर्वेद ॲपवरती आहे ना, मानस ऊर्जा आयुर्वेद MUM म्हणजे मानस ऊर्जा आयुर्वेद हे ॲप आहे आपलं. Android, iOS आणि विंडोज या तिन्ही प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. तुम्ही ते सर्च करा आणि इन्स्टॉल करून साइन अप करून ठेवा. इन्स्टॉल करा, साइन अप म्हणजे रजिस्टर करून ठेवा. त्याच्यामध्ये मी माय मराठी नावाचा एक फोल्डर केलेला आहे मुद्दा म्हणून ना, माय मराठी आपले ॲप आहे त्याच्यामध्ये बरोबर सेंट्रली हा माय मराठी नावाचा फोल्डर आहे. त्या माय मराठी नावाच्या फोल्डरमध्ये ही एक बॅच अपलोड करून ठेवेल. ओके. त्याच्यावरती WhatsAppवरती आपण सेंट्रली कनेक्टेड राहणार आहोत आणि तुम्हाला तिथे इन्फॉर्म केलं जाईल की ह्या आपल्या माय मराठी नावाच्या फोल्डरमध्ये जे ॲपमध्ये आहे आपला फोल्डर त्याच्यामध्ये कोणतं लेक्चर अपलोड झालं, इंट्रोडक्शनचं काय आहे, कोणते श्लोक इम्पॉर्टंट असायला पाहिजेत, मांडणी कशी असली पाहिजे, पेपर एकंदरीत कशा पद्धतीनं कव्हर केला गेला पाहिजे, मॉडर्नचे पॉईंट कसे आणि कुठे घुसवले पाहिजेत, संदर्भाचं कशा पद्धतीने युटिलायझेशन केलं पाहिजे, काही डायग्रॅम्स आपल्याला काढता येतील का, या सगळ्या गोष्टी आपण लेक्चरच्या माध्यमातून आपल्या ह्या ॲपवरती फ्रीली अवेलेबल करून देत आहोत. ओके. 2025 साठी ही बॅच आपण ठेवतोय. त्यामुळे बऱ्यापैकी जे तुमचे कलिग्स आहेत किंवा तुमचे फ्रेंड्स आहेत, ज्युनियर असतील, सीनियर असतील, त्यांना हे पाठवा, शेअर करा आणि त्याच्यामध्ये त्यांचे पण काही तुमचे सजेशन्स असतील ते पण बिनधास्त विचारा. किंवा याच्यासाठी हा कॉन्टॅक्ट नंबर आपण ठेवलेला आहे 9922 040 739 हा WhatsApp नंबर आहे आणि कमेंट बॉक्समध्ये जी WhatsAppची लिंक दिली जाईल त्या लिंकवरून तुम्ही या ग्रुपला आपोआप जॉइन व्हाल. काय अडचण आली तरी याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता. फायनली मला बघा या फायनल इयरमध्ये 8 गोल्ड मेडल्स होते. आता ह्याच्या रिझन आणि ह्याचं जे काही सिक्रेट आहे ते आपण ह्या बॅचमध्ये रिव्हील करूया. आणि हे सगळं पॉसिबल आहे. बऱ्यापैकी वेळा असं म्हटलं जातं की बाबा हे तुम्हाला पॉसिबल झालं, आम्हाला होईल का? तर येस, इट्स युअर टर्न नाऊ. गोष्टी फक्त एवढ्या लक्षात घ्या की तुम्ही जेवढ्या पद्धतीने अभ्यास करताय त्याच्या गोष्टीमध्ये तेवढ्या प्रपोर्शनमध्ये ते अभ्यासामध्ये उतरते का आणि अभ्यासातली गोष्ट तुमच्या पेपरमधून रिझल्टमध्ये कन्व्हर्ट होते का? तर थोडक्यात काय की प्रिपरेशन हे तुमच्या सक्सेसमध्ये कन्व्हर्ट होत आहे की नाही हे चेक करणं खूप गरजेचं असतं. तर बऱ्यापैकी लोक खूप अभ्यास करतायत पण तेवढ्या पटीमध्ये ते रिझल्टमध्ये कन्व्हर्ट नाही ना होत. हे माझ्या बाबतीत पण झालं होतं सेकंड इयरला. खूप अभ्यास केला होता परंतु ते कन्व्हर्ट नाही झालं. थर्ड इयरला मात्र खूप स्ट्रॅटर्जी वेगळी तयार केली आणि ती स्ट्रॅटर्जी इथं आपण डिस्कस करणार आहोत की असं काय केलं की जेणेकरून रँक 1च येऊन गेला. युनिव्हर्सिटी टॉपर आहे सध्या मी ते सांगायचं राहिलं. युनिव्हर्सिटी टॉपर आहे. टिळक आयुर्वेद महाविद्यालयामधून माझं UG झालेलं आहे. MD एंट्रन्समध्ये ऑल इंडिया रँक 1 आहे. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधून मी PG केलेला आहे. तिथंही गोल्ड मेडल आहे. सांगायचा उद्देश काय? तुम्हाला एकदा ती गोष्ट सापडली की कशा पद्धतीनं ते पेपर लिहिले गेले पाहिजेत. तुमचा तिथंच व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही इतरांच्या खूप पुढे गेलेला असता. ओके. सो मला असं वाटतं की तुमच्या ज्या पण काही क्वेरीज असतील त्या WhatsAppला विचारा. ह्या ग्रुपवरती जॉइन व्हा. बऱ्यापैकी तुमचे फ्रेंड्स आणि कलिग्स यांना पण शेअर करा आणि एकंदरीत ही ग्रुप ॲक्टिव्हिटी करूया जेणेकरून पेपरचं जे टेन्शन असतं सध्या, कारण मी ते फेस केलेलं आहे. जे तुम्ही फेस करताय ते आम्ही फेस केलेलं आहे. सो दॅट एकंदरीत डायनॅमिक ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून हे जे तुमचं काही एक स्वप्न आहे एक्झाम पास होण्याचं ते व्यवस्थित पद्धतीने आपण पूर्णत्वास नेऊया. ठीक आहे. ओके. थँक यू फॉर वॉचिंग. हॅव अ नाईस टाईम.